सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। पारंपरिक लोककलांचं जतन आणि संवर्धन करण्याची गरज आजच्या काळात अधिक अधोरेखित होतीये। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लोककलेचं प्रशिक्षण मिळणं ही काळाची गरज आहे। या विधी नाट्य प्रशिक्षण शिबिरातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा मिळाली आहे। अशा उपक्रमांमुळे आपली सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होते, असं मत गटशिक्षणाधिकारी संतोष नागटिळक यांनी व्यक्त केलं। सांस्कृतिक संचालनालयातर्फे गडिंग्लजच्या डॉक्टर घाळी कॉलेजमध्ये झालेल्या 10 दिवसीय विधी नाट्य शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। सांस्कृतिक संचालनालय आणि डॉक्टर घाळी कॉलेज यांच्या वतीनं आयोजित केलेल्या 10 दिवसीय विधी नाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला। या प्रशिक्षण शिबिरात एकूण 27 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या समारोप कार्यक्रमाला गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर होते। शिबिराचे समन्वयक डॉक्टर निलेश शेळके यांनी प्रास्ताविक केलं। या शिबिरात सोमनाथ धुमाळ, अंगद चौधरी यांनी मार्गदर्शन केलं। या 10 दिवसात संबळ, ढोल, तुंतुनं, टाळ या वाद्यांचा सराव देण्यात आला। पारंपरिक लोककला ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे। आधुनिकतेच्या वाढत्या प्रभावामुळे या लोककलांचं जतन आणि संवर्धन करणं आज अत्यंत आवश्यक झाल्याचं गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी सांगितलं। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लोककलेचं प्रशिक्षण मिळणं ही काळाची गरज आहे। अशा प्रशिक्षण शिबिरांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य दिशा मिळते। विधी नाट्यासारख्या लोककला प्रकारांमधून आपल्या सामाजिक परंपरा आणि सांस्कृतिक मूल्य जिवंत राहतात, असं मत त्यांनी व्यक्त केलं। शासनातर्फे लोककलांचं जतन करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील यांनी दिली। कार्यक्रमाला प्राचार्य श्रीरंग तांबे, मुख्याध्यापक उमेश सावंत, रोहिणी खंदारे, डॉक्टर सरला अरबोळे, डॉक्टर शशिकांत संघराज यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी तसंच पार्वती हायस्कूल आणि न्यू होरायझन स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते।